वोट चोरी के बाद भूखंड चोरी का आरोप करते हुए नागपुर के भूगांव के सरपंच नितेश घुबड़े और ग्राम विकास अधिकारी राजेंद्र गाडगे महाराष्ट्र सरकार द्वारा आरक्षित जंगल झुड़पी की जमीन का हेर फेर कर वैशाली गान फाउंडेशन को 30 साल की लीज पर 3 एकड़ जमीन दी गई। ऐसा आरोप लगाने के बाद जिला परिषद महिला व बाल कल्याण समिति की माजी सभापति और महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की सचिव अवंतिका लेकुरवाले को जवाब देते हुए अनिल जी निदान महामंत्री भाजपा नागपुर जिला रामकृष्णाजी वंजारी माजी समन्वय समिति अध्यक्ष माजी सभापति नितेश जी घुबड़े सरपंच भूगांव उमेश जी रड़के समन्वय समिति अध्यक्ष सचिन जी घोड़मारे तालुका अध्यक्ष कामठी गज्जू भाव यादव उपाध्यक्ष भाजपा नागपुर जिला प्रमोद जी ढोबले समन्वय समिति सदस्य कामठी जित्तू मेहरकुले सदस्य ग्राम पंचायत भूगांव महामंत्री भाजपा युवा मोर्चा कामठी दर्शन कुंभले सदस्य ग्राम पंचायत भूगांव ने पत्रकार परिषद ली और बताया वास्तविक परिस्थिति के बारे में। त्यांनी या सत्तेमध्ये काही केलं नाही आणि कुठेतरी जनता आता त्यांना नाकारते आहे, म्हणून कुठेतरी जनतेमध्ये कशी प्रसिद्धी घ्यावी आणि भाजपवर कसे आरोप करायचे हा एक तो रचलेला षडयंत्र आहे। कुठेही जागा विकलेली नाही, कुठेही जागा कोणी हडप केलेली नाही, जागा जागेवरच आहे आणि तेही गावाच्या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच त्याचा वापर होतो, चुकीचं काहीही नाही। कुठल्या कंपनीला ती जागा देण्यात आली आहे, त्या कंपनीचं नेमकं काय काम आहे आणि हा विकास गावाचा कशा पद्धतीने होणार आहे त्यांच्या माध्यमातून? त्याचे कसं आहे की वैशाली गान फाउंडेशन ही राईट वॉटर अभिजित गान यांची आहे आणि त्यांचा जो CSR फंड आहे त्या फंड या ठिकाणी वापरून एक नरेंद्र मोदी साहेबांची ती संकल्पना आहे की एक मॉडेल गाव मला उभं करून द्या आणि हे गाव जर आपलं मॉडेल करण्यामध्ये आपण सक्सेस झालो तर याच धर्तीवर भारतातले इतर गाव आपल्याला करता येईल। हे गाव महाराष्ट्रात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये फक्त एकच गाव भूगाव असं आहे की हा प्रोजेक्ट हा पायलट प्रोजेक्ट हा आपल्या गावामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते काम करत आहे, खूप चांगलं काम करत आहे। लहान लहान मुलांना शिक्षण करणार त्यांनी 4.5 लाखाची डिझेल बोर्ड दिला आहे आपल्याला, त्यांनी ॲग्री पोल लावली आहे, त्यांनी गायच्या गड्यामध्ये टॅग दिलेले आहे, त्यांनी मल्टीलेअर फार्मिंगचं प्रशिक्षण देत आहे, त्यांनी दूध संकलन केंद्र दिलेलं आहे, त्यांनी PSC मध्ये 20 लाख रुपयाची मशीन आपलं आरोग्य तपासण्याकरता दिलेली आहे, त्यांनी 20 लाख रुपयाचा एक कोल्ड स्टोअर आपल्या इथं त्यांनी दिलेला आहे, हे सर्व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिलं आहे। एकंदरीत जमीन हडपण्याचा जो आरोप त्यांनी केला आहे त्या बाजूने आपण काय विचार करता? ती जमीन हडपली नसून ती शासनाच्या नियमाप्रमाणे ती कंपनीला देण्यात आली, त्या संदर्भात काय सांगेल? शासनाच्या नियमानुसारच दिलेली आहे। ग्रामसभेमध्ये तो विषय घेऊन ग्रामसभेची मंजुरी घेऊनच तो विषय सरपंचांनी ती जागा त्यांना दिलेली आहे आणि ते कुठेही चुकीची नाही। एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला जर ती आपण जागा दिली असती आणि त्यांनी जर आरोप केले असते की ही जागा हडपली आहे, ही जागेची विक्री केली आहे, ही जागेमध्ये काही उलाढाल झाली आहे तर ते कोणी ऐकलं असतं, पण ती गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच ती जागा त्यांना दिली आहे। आणि राईट वॉटर कंपनी जी वैशाली गान फाउंडेशन ही गावामध्ये फार चांगले उपक्रम राबवत आहे, त्या माध्यमातून सरपंचाला असं वाटलं की हे कुठेतरी आपल्या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही कंपनी निर्णय घेत असल्यामुळे आपण काहीतरी गावासाठी चांगलं होत आहे तर ते करायला हरकत नाही, म्हणून त्यांनी ते कदाचित दिली आहे। एकंदरीत आता जे अवंतिका लेकुरवाडीने जे आरोप थेट भाजप पक्षावर केले आहेत या समोर भाजप पक्षाचा काय राहणार आहे? तुम्ही काय स्टँड घेणार? नाही, आम्ही त्याच्यावर स्टँड घेणार आहोत। त्यांनी वैशाली गान फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून मला संबोधलं आहे, प्रमोद ढोबळे त्याला बावनकुळे साहेबांचा सहाय्यक तो उपाध्यक्ष आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संबोधलं आहे, त्याच्या लाईव्हमध्ये आम्ही ऐकलं आहे। आमचा वैशाली गान फाउंडेशनशी कुठलाही दूरपर्यंत संबंध नाही आहे, त्याच्यामुळे हे जे चुकीचे आरोप त्यांनी आमच्यावर केलेले आहेत या चुकीच्या आरोपाच्या विरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत। आम्ही त्याच्यावर आबरू नुकसानीचा दावा आम्ही ठोकणार आहोत।